ही आहे आमटीची भाजी. याला आमच्या गावाकडं आमटीची भाजी म्हणतात. छान अशी उगवलेली आहे. याला बी पण यायला लागले. प्रत्येक झाडाला असे बी आहेत. आलेली आहे छान आमटीची भाजी. मस्त छान उगवलेली आहे आमटीची भाजी. ह्याच्यामध्ये मोगरा आहे, जाई आहे, छान आलेली आहे जाई. आणि ही राजगिऱ्याची भाजी आहे. याच्यामध्ये मस्त छान आलेली आहे राजगिऱ्याची भाजी. फुटले सुंदर जाईचं झाड आपलं छान फुटलेलं आहे. आपण याला डस्टबिन मध्ये लावलेलं आहे छान. याच्यामध्ये पण आहे आमटीची भाजी छान अशी प्रत्येक बाजूने फुटलेली आहे. आणि हे शोचं झाड पण आहे. ह्याच्यामध्ये हे एक झाड आहे, परत इथे एक झाड आहे. हे वांग्याचं झाड आहे. वांग्याच्या झाडाला फूल यायला लागले. मस्त छान फूल आलेलं आहे. वांग्याचं झाड छान आलेलं आहे मस्त. गुलाब पिंक कलरचं गुलाब आहे, छान आहे. हे फुललेलं आहे, उमललं आहे. आणि ही छोटीशी कळी आहे, छान अशी आलेली आहे. गुलाबाचं झाड तर आहे. शेवंतीचं झाड मस्त गुलाबी कलरची शेवंती आहे, छान अशी फुटलेली आहे. शेवंतीचं झाड सुंदर आहे. तर आहे हरभऱ्याची भाजी. हे जे शेंडे खुडून टाकलेले आहे त्याच्यामुळं जास्त अशा फांद्या ह्याला फुटत आहेत. खुडून टाकले शेंडे की जास्त फांद्या येतात. आणि नाहीतर मग नाही खुडलं की एकच अशी राहते. मस्त छान आलेली आहे हरभऱ्याची भाजी. हा आहे ओवा, मस्त छान फुटलेला आहे. याच्यामध्ये झेंडूची झाडं आलेली आहेत. बी पडलेले होते ते उगवून मस्त छान असे झाडं आलेले आहेत. हे आपण तयार केलेलं आहे लिक्विड फर्टिलायझर झाडांना घालण्यासाठी. यात आपण केळीचे सालपट हे सगळं टाकून हे आपण तयार केलेलं आहे. हे लिक्विड फर्टिलायझर आहे, झाडांना घालण्यासाठी आपण तयार केलेलं आहे. याच्यामध्ये टाकून तर आपण हे गुलाबाच्या झाडाला देऊन घेणार आहे. सुंदर असं लिक्विड फर्टिलायझर आहे. हे आपण साधं पाणी घेतलेलं आहे. आता आपण हे बनवलेलं लिक्विड फर्टिलायझर हे आपण आता या पाण्यात मिक्स करून घेणार आहे झाडाला घालण्यासाठी. हे लिक्विड फर्टिलायझर आपण याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये. तर आपण हे आपलं गुलाबाचं झाड आहे. याला 2 कळ्या आलेल्या आहेत, छान आहे. याच्यावरती किडे बसलेले आहेत. ह्याला स्प्रे केल्यानंतर किडे ह्याचे कमी होतील. ह्याच्यावरती बारीक बारीक असे किडे बसलेले आहेत. तर आपण याला खुरपून घेणार आहे. खुरपून घेऊन मग आपण ह्याला लिक्विड फर्टिलायझर देऊन घेणार आहे. मस्त असं छान सुंदर आहे झाड. हे फुटी फुटलेल्या आहेत गुलाबाच्या झाडाच्या. मस्त छान असे फुटी फुटलेल्या आहेत. तर आपण ह्याला खुरपून घेऊया. म्हणजे खुरपल्यानंतर झाडाची माती मोकळी होते. त्याच्यामुळे आपण याला खुरपून घेणार आहे. आणि झाडाच्या मुळ्या अशा मोकळ्या व्हावा म्हणून आपण त्याला खुरपून बी घेणं गरजेचं असते. त्याच्यामुळे आपण हे खुरपून घेतलेलं आहे. माती अशी खूप अशी मोकळी सुट्टी अशी माती आहे, भुसभुशीत माती आहे ह्याची. त्याच्यामुळे झाडाची माती आपल्या अशीच पाहिजे, मोकळी छान अशी सुंदर. खुरपून घेतल्यामुळे
झाडाची माती अशी छान अशी मोकळी झालेली आहे. तर आपण हे लिक्विड फर्टिलायझर बनवलेलं आपण याच्यामध्ये घालून घेऊया. हे लिक्विड फर्टिलायझर आपण आता हे देऊन घेतलेलं आहे. झाडाची ग्रोथ होण्यासाठी लिक्विड फर्टिलायझर हे घालणं गरजेचं असते. हे असं वरती पडलेलं हे काढून घ्यायचं, नाहीतर फंगस लागते झाडाच्या मुळ्यांना. त्याच्यामुळं हे आपण काढून घेणं गरजेचं आहे. आपल्या झाडाला आपण लिक्विड फर्टिलायझर देऊन घेतलेलं आहे. मस्त असं सुंदर फुटी फुटलेल्या आहेत आपल्या झाडाच्या छान अशा. हे आपला पालक आहे, छान आलेला आहे पालक आपला. हे केळीची साल आहे, आपण ही वाळवून घेतलेली आहे झाडाला घालण्यासाठी. आणि हे आता आपण खाऊन घेतलेले हे आपण वाळायला ठेवणार आहे. हे आपलं गुलाबाचं झाड आहे, त्याला आपण हे केळीचं सालपट वाळवून घेतलेलं हे आपण झाडाला देऊन घेणार आहे. छान असं खत दिल्यामुळे झाडाचे फुटे असे छान फुटतात. त्याच्यामुळे असे आपण खत देणे हे गरजेचे राहते. त्याच्यामुळे आपण हे खत देऊन घेतलेलं आहे. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद.